नाशिक जिल्हा सिटूच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी आणि स्त्री परिचार यांचा मेळावा टाकेघोटी येथे उत्साहात पार पडला। या मेळाव्यात योजना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कामगारांचे हक्क, अधिकार आणि संघटनात्मक ताकदीचे महत्त्व स्पष्ट केले। सर्व योजना कर्मचारी सिटूच्या नेतृत्वाखाली संघटित झाल्यास किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ESIC यासारखे लाभ मिळवून घेण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसेच सिटूच्या निर्णयानुसार 10 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी जेल भरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून इगतपुरी तालुक्याच्या वतीनं टाकेघोटी येथील ग्रँड परिवार हॉटेलसमोर हे आंदोलन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करावेत, सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, थकीत वेतन तातडीनं अदा करावे आणि सर्व योजना कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात तालुक्यातील योजना कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलेलं आहे। अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड छाया जाधव यांनी सरकारचे योजना कर्मचाऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण अधोरेखित केले। न्याय मिळवायचा असेल तर सर्व योजना कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा देणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सिटूचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता रक्षे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गेल्या 30 वर्षात सिटूच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील हजारो कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यात आलेले असून त्यांच्या कुटुंबाचे जीवन स्थिर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संघटनेनं केलेलं आहे। त्यामुळे योजना कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केलं आहे। मेळाव्याचे प्रास्ताविक कॉम्रेड अरविंद शहापुरे यांनी केले आणि यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कर्मचाऱ्यांनी सन 2026ची सदस्य नोंदणी केली। या मेळाव्याला अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, स्त्री परिचार आणि इतर योजना कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।